वाला किती कमवतो हे जाण्यासाठी पूर्ण ब्लॉग पहा. मित्रांनो, व्यवसायात प्रत्येक दिवस एक नवीन असतो आणि प्रत्येक दिवशी वेगळी धावपळ असते. तसंच आज काहीतरी चालू आहे. तर आजचा पूर्ण ब्लॉग बघा. आज काही वेगळं घडतंय का ते आपण बघू आणि संध्याकाळचं कलेक्शन पण तुम्ही पाहायला विसरू नका. सकाळचे 11:30 वाजले आणि इथपासूनच आपल्या दुकानची सुरुवात होते आणि नवीन नवीन पावलेले आणि ते शुभमनं पाव आणले. शुभम पण आपला पूर्ण पाव घेऊन आलेला आहे. भाजी वगैरे तयार करणं चालू आहे आणि इकडे नरेंद्र हा आपला एडिटर बसलेला आहे. इथं हा नरेंद्र आहे जो की आपला भाजीपाला कापत आहे. दिवसाच्या पहिल्या भाजीची सुरुवात आणि पहिले कस्टमर बसले समोर पाहू. आणि आता वाजले 12:18. कस्टमर चालू, सब्जी रेडी. 12:17 दाखवले तुम्हाला. आता पुढचा टाइम पहा. 12:47 आणि जवळजवळ एक कोणी खतम म्हणजे किती 30 डझन. याला म्हणतात बिझनेस पाव. 30 डझन विकून मोकळा. किती मिनिटात ते हिशोबात कमेंट. कधी कधी असं बोल होतं की असं गोंधळ येऊन जातो काय पुढे काल या करून बर कशी भाजी वगैरे ओके फॉर एक्झाम्पल घ्यायला तू व्हिडिओ नाही हा ते बोलण्याचे घ्यायला का हा बोलण्याचा व्हिडिओ आपला हा. जय भगवान. मी वंजारी समाजाचा माणूस आहे. हे आमचे साहेब आहे सांगले का सांगलेच ना कोणी घ्यायला का हा ना चालेल. हा आम्ही मुंडे साहेब आहे. क्लिअर हा मुंडे साहेब आहे. आम्ही लोणार मध्ये भाजी कशी वाटली. हा ओके आवडली. आम्ही मुंडे साहेब आवडली भाजी. जवळ वाजलेले 4:45 म्हणजे 4:42 झालेले. तुम्ही बघू शकता बघा 4:42. आता आपले पाव गेले असेल जवळजवळ माहिती किती. तर अभि आता गेले असेल जवळजवळ 150 ते 200 डझन पाव संपलेले आणि भरपूर असे कस्टमर पण आपले झालेले. पावाच्या लाद्यावर लाद्या येत असतात. आपल्याला कसं असतं माहिती की आपण असे डझन नसतो बोलत, पूर्ण असे लाद्याच्या लाद्या बोलत. पॅकेट पण नवीन नवीन. सकाळी मोदी कांदा कापता नव्हता. आता हा आमचा हिरो आहे. काय कापतो कांदा कापतो. नरेंद्र आपला कापत होता काय संभार कापत होता. आणि गिरेक हाऊसफुल मध्ये इकडे पाणीपुरीचं पण आपण काउंटर चालू केलेलं आहे आणि त्यात मटक्यात पूर्ण समस्त हिरवगार वगैरे पाणी असतं त्याच्यामध्ये. पूर्ण काच भरेल असतं. कशी वय क्वालिटी भाजी आवडली. सगळ्यांना आवडणार 100% असते. समोर कस्टमर बसले अगोदर खुर्च्या लावलं नव्हते आता हा इनका बिल बोला भैया. आम्ही धरून चालतो काही वाटलं तर सगळेजण. आता आपला संध्याकाळचा लॉट आहे. जवळजवळ 9:30 वाजत आलेले. फ्रीज पण आपला अर्ध्यापेक्षा जास्त खाली झालेले. प्लेटा वगैरे जे पण झालेले. पाणीपुरीचं काउंटर बंद झालेलं आहे. त्याचा तळणीची टीम आलेली आहे. पूर्ण हाऊसफुल मध्ये चाललंय. भाजी संपत आलेली आहे आणि आपली जवळजवळ आता 250 डझन पाव संपून गेलेले आहे आणि हे 30 डझन आपल्याकडे आणखीन अवेलेबल आहे. 280 डझन आणले होते आपण. किती आणले होते 280 डझन. तर आजचं जे कलेक्शन आहे तर मेन विषय जो आपला होता की अगोदरच्या व्हिडिओ कलेक्शन किती करतो आपण. आणि आपण पाणीपुरी शुभम किती विकली पाणीपुरी किती. जवळजवळ 2,000 पाणीपुरीचा सेल झालेला आहे आणि एखादा 1,000 पाणीपुरी आपल्याकडे आता लोक बाकी. आता विषय होता आपला की कलेक्शनचा. तर आपलं कलेक्शन वगैरे किती झालं असेल. तर आता तुम्ही विचार करा की 200 डझन पाव 250 डझन पाव आपण विकलेले आणि एक माणूस साधारण 8 ते 10 पाव खातो. तर आपलं कलेक्शन किती झालं असेल आणि किती रुपये उरतात हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. आता धीरे धीरे तुम्ही बघा आपले व्हिडिओ वगैरे सगळे आणि तुम्ही मग फक्त कलेक्शन कमेंट मध्ये सांगा की मला आता पूर्ण दिवसभराचा कलेक्शन किती झाला असेल. तर एक माणूस साधारण 7 ते 8 ते 10 पाव पकडून चाला. कोणी जास्त खातं कोणी कमी खातं. तर 8 ते 10 पाव पकडा. त्याच्या व्यतिरिक्त जास्त नाही. तर आता वाजलेले माहिती का टायमिंग झालेलं आहे सध्या 9:30 दरम्यानचा आणि आता जाणार आहे आम्ही आमच्या फॅमिली सोबत मस्त एन्जॉय करायला म्हणजे बाहेर जेवायला. दिवसभर आम्ही लोकांना जेव घातला. आता आम्हाला जेवायला जायचंय बाहेर. सगळी आमची गोजी भाऊची मुलगी अक्षू वगैरे पण आलेले. तिचा पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. कंटिन्यू तुम्ही पाहत राहा आणि आपल्याबद्दल बोलूच आपण नंतर. तर पुढचा ब्लॉग कशा संदर्भात पाहिजे कमेंट मध्ये नक्की सांगा. हा काय हा आणि हा एक सांगायचं विसरलो तुम्हाला. आपल्याकडे जे आता जिरं वगैरे असतं ते आपण बल्क क्वांटिटीमध्ये आणत असतो. जसं की आता हे जिरं झालं, हे प्रवीण मसाले वगैरे झाले, पूर्ण बल्क क्वांटिटीमध्ये असतं
आणि पूर्ण थम्सअपचे कॅरेट आहे. आज 2 का 3 कॅरेट खाली झाले असतील, कारण की आपण काही काही आपले जे चाहते किंवा फॉलोअर्स आहे त्यांना आपण मोफत पण देतो. जे लकी विनर असतात त्यांना पण आपण मोफत मध्ये कोल्ड्रिंक वगैरे देत असतो. तर त्यामुळे चालूच असतं कार्यक्रम. आणखी व्हिडिओ थोडा लंबा होणार आहे, आणि असेच व्हिडिओ जर पाहायचे असेल किंवा नवीन नवीन तुम्हाला आणखीन काय आमच्याबद्दल आवडेल ऐकायला पाहायला, त्या संदर्भात बोलू. कशी भैया भाजीची क्वालिटी? लांबून कस्टमर आलेले, डायरेक्ट तळणीवरून फोन लावून आलेले. चला ठीक आहे बॉस.